पुन्हा एकदा उद्योगांच्या मुद्द्यावरनं राजकीय टोलेबाजीचा उद्योग सुरू झालाय। महाराष्ट्रात उद्योगांच्या पळवापळवीवरनं गेल्या 2 वर्षांमध्ये मोठं राजकारण रंगल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं। पण आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणल्याचा दावा सत्ताधारी करतायत। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तशा जाहिराती देखील दिल्यात आणि त्यानंतर आता विरोधकांकडून यावर शंका उपस्थित केली जाते। राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक। उद्योग मंत्री उदय सामंतांचा दावा, प्रत्यक्षात गुंतवणूक की फक्त कागदावरच? अंबादास दानवेंचा सामंतांवर पलटवार। महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागानं मंगळवारी विविध वृत्तपत्रांमध्ये छापलेली जाहिरात, थेट परकीय गुंतवणूक आणि एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचा दावा राज्य सरकारनं केलाय। महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर करत उद्योग मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह ही जाहिरात छापली। महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याचा दावा आता सत्ताधारी करू लागले। महाराष्ट्र मागच्या काळामध्ये एफडीआय मध्ये आपण नंबर 1 ठेवला। मध्यंतरी 2 वर्ष थोडा मागे गेला होता। मला अतिशय आनंद आहे की आता पुन्हा यावर्षी देशामध्ये महाराष्ट्रच एफडीआय मध्ये नंबर 1 झाला। राज्य बघतंय किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुंतवणूक येते, किती वेगाने या ठिकाणी आम्ही पुढे जातो। मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश कुठून कुठे आता चाललेला आहे हे आपण त्या ठिकाणी बघतात आणि म्हणून सर्व देशाचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे, भारतीय जनता पक्षावर आहे आणि या निवडणुकीमध्ये जे सगळे निकाल आलेले आहेत त्यावर ते सिद्ध झालेलं आहे। सत्ताधाऱ्यांच्या या दाव्यावर विरोधकांनी मात्र संशय उपस्थित केलाय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी खरंच गुंतवणूक आली आहे की केवळ कागदावर दाखवली जातीये असा सवाल उपस्थित केलाय। आकडेवारी सातत्यानं जाहीर होत असते। गुंतवणुकीचे एखाद्यानं करार केला म्हणजे ती गुंतवणूक झाली अशा प्रकारचं होत नसतं। जे उद्योग इथं सुरू होण्याच्या स्थितीत आले होते ते नंतर गुजरातला गेले होते आणि म्हणून ही आकडेवारी कागदावरची आकडेवारी आहे। खरं तर विरोधक आधीच राज्यातले उद्योग गुजरातला पळवण्यावरनं आक्रमक झालेत। उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरनं घणाघात केल्याचं पाहायला मिळालं होतं। 8-10 दिन पहले हमारे प्रधानमंत्री जी गुजरात गए थे। मुंबई से सारे उद्योग गुजरात लेके जा रहे हैं, महाराष्ट्र से सारे उद्योग गुजरात लेके जा रहे हैं, महाराष्ट्र के बाहर सब लेके जा रहे हैं। तो क्या वापस आप यहां से उठकर वहां चले जाओगे? और यहां भी जो आपके साथ हमारे साथ जो गुजराती लोग रहते हैं वो भी क्या करेंगे? जाएंगे वापस सूरत। गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा। क्यों? महाराष्ट्र मजबूत होगा तो देश नहीं मजबूत होगा, उत्तर प्रदेश मजबूत होगा तो देश नहीं मजबूत होगा। उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर आता राज्य सरकारनं थेट आकडेवारी सादर करत जाहिरातीच छापून आणल्यात। त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना सरकारनं थेट प्रत्युत्तरच देण्याचा प्रयत्न याद्वारे केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे उद्योग आणि गुंतवणुकीवरून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आज इतकंच। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।